जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 341वा जो पालखी सोहळा आहे, एक महत्त्वाचा आज टप्पा पार पडलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांची पारंपरिक शासकीय पूजा देहू येथील ऐतिहासिक इनामदार वाड्यात अत्यंत भक्तिभावनेने आणि धार्मिक विधीनुसार संपन्न झाली. यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित पादुकांचे वारकरी संप्रदायातील परंपरेनुसार पालखीच्या पुढील प्रवासाला सुरुवात होत असून देहू नगरीतून मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांची पालखी आता आकुर्डीकडे मार्गस्थ होत आहे. देहू नगरीला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर पालखीचा पहिला पारंपरिक थांबा संत तुकाराम महाराजांच्या शिष्य अनगड शाहवाली बाबा यांच्या दर्ग्यावर असणार आहे. येथे मुस्लिम समाजाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात येणार असून पारंपरिक पहिली आरती संपन्न होणार आहे. वारकरी संप्रदायातील सामाजिक सलोखा, धर्म समभाव आणि ऐक्याचे दर्शन घडवणारी ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे जपली जात आहे. दरम्यान इनामदारवाडा परिसरात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी करतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष करत पादुकांचे दर्शन घेत आहेत. टाळा मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण देहू नगरी भक्तिसरात नावून निघाली आहे. प्रशासनाच्या वतीनेही वारकऱ्यांच्या सोयीसाठी कडक पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे प्रवासासाठी आकुर्डीकडे प्रस्थान करणार आहेत. वारकरी संप्रदायाची ही भक्तिमय सोहळा पुढील मुक्कामासाठी जे आहे ते निघणार आहे. LS मराठीसाठी आकाश कानपुरम, देहू.